मुंबई बॉम्बस्फोटातल्या आरोपींच्या निर्दोष मुक्ततेचा हायकोर्टाचा निर्णय धक्कादायक। आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, किरीट सोमय्या यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू। ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्याची मागणी करत विरोधकांचा लोकसभेत गदारोळ। 2 वाजेपर्यंत लोकसभा स्थगित। नवी मुंबईमध्ये भाजप आमदाराच्या कार्यालयाची पाटी पुन्हा एकदा गुजराती भाषेत। वीरेंद्रसिंग बहादूरसिंग जडेजा यांच्या कार्यालयावरील मराठीत केलेली पाटी पुन्हा गुजरातीत केल्यानं मनसेचा संताप। घाटकोपरमध्ये हिंदी बोलण्यावरून वाद। मराठी बोलण्याचा आग्रह धरणाऱ्यांना हिंदी बोलो म्हणत महिलेचा मराठी बोलण्यास नकार। मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर मुंबई महापालिकेकडून दंडात्मक कारवाईचा बडगा। मराठी पाट्या नसलेल्या 3040 दुकानांना पालिकेची नोटीस। थकीत एफआरपी प्रकरणी राज्यातील 28 कारखान्यांवर जप्तीचे आदेश। राज्यातील 65 कारखान्यांकडे एफआरपीचे 411 कोटी थकीत। पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारपासून ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर। भारत ब्रिटन मुक्त व्यापार करारासह द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याचा उद्देश। मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग। मुंबईसह कोकणपट्टीला ऑरेंज अलर्ट। मुंबईतील सखल भागात पाणी साचलं। विदर्भातील 8 जिल्ह्यात आजपासून 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। खरीप पिकांना दिलासा मिळणार, शेतकऱ्यांची चिंताही मिटणार। सोलापूरच्या माढ्याच्या ग्रामीण भागात देखील पावसाची दमदार हजेरी।